तुला पाहते रे या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गायत्री दातार सध्या लग्नामुळे चर्चेत आहे. 26 एप्रिलला गायत्री आणि श्रीकांतचा लग्न सोहळा पार पडला. मेहंदी, संगीत आणि लग्न असे सोहळेही पार पडले. लग्नात गायत्रीने मरून रंगाची साडी नेसली होती, तर श्रीकांतने क्रीम कलरची शेरवानी घातली होती. अगदी मराठमोळ्या पद्धतीत हा सोहळा पार पडला. तर वरमाला विधीसाठी तिने गुलाबी रंगाची पैठणी नेसली होती. अभिनेता अक्षय केळकर, सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर या कलाकारांनी सुद्धा हजेरी लावली. सिद्धार्थ चांदेकरने भावाची जबाबदारी पार पाडली. वरमाला विधीच्या वेळी धमाल घडली, ती म्हणजे वरमाला घालताना दोघांनाही उचलून घेतलं. काय गंमत घडलीय पहा. गायत्रीच्या मेहंदी आउटफिटला सुद्धा चाहत्यांची खास पसंती मिळाली. काही महिन्यांपूर्वीच गायत्रीने होणारा नवरा श्रीकांत सोबत फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं पूर्ण नाव श्रीकांत चौरे असून IIT बॉम्बेमधून त्याने शिक्षण घेतलंय. एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये श्रीकांत जॉब करतोय. शिवाय त्याला फोटोग्राफीची सुद्धा आवड आहे. गायत्री आणि श्रीकांतची भेट बंबलवर झाली होती. डेटिंग आणि मग दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. कॉर्पोरेट जॉब करत असल्याने श्रीकांतला गायत्रीचं प्रोफेशन समजून घ्यायला थोडा वेळ लागल्याचं त्यांनी राजश्री मराठीच्या मुलाखतीत सांगितलं. काय म्हणाला श्रीकांत पहा. मला थोडा वेळ लागला टू अंडरस्टँड दिस, कारण माझ्या मित्रांमध्ये किंवा माझ्या नातेवाईकांमध्ये या क्षेत्रातलं कोण नाही आहे. सो मी म्हणजे आणि जर आपण पाहिलं तर जे या क्षेत्रातले नसतात त्यांच्यासाठी मेनी रूमर्स आर ऑलरेडी देअर की नाही अबाउट द इंडस्ट्री. सो ते एक बायस ऑलरेडी होतं माझ्या डोक्यात, पण आय वॉज लाईक की नाही असं नसूही शकतं अंटिल अँड अनलेस मी पाहिलं, मी बघतो भेटून वगैरे. सो दॅट इज देअर. असं माझं वर्क लाईफ पण असं आहे की फ्लेक्सिबल आहे. सो वेनेवर असं असू शकतं की तिला इमोशनल नीड असू शकतं की नाही तू आज राहा, सो आय कॅन मॅनेज की मी वर्क फ्रॉम होम करतो आज वगैरे. आणि युजली आम्ही ते मॅनेज करून ठेवतो की कसं आपण भेटूया, कसं टाईम मॅच होतो आहे. आणि द वन थिंग विच ॲक्च्युली वर्क्स की मुलांची खूप सवय असते की समोरचा जेव्हा रँट करत असतो तेव्हा आपण सोल्युशन द्यायचं. करेक्ट. आणि माझ्यासाठी ते खूप छान वर्क करतं. मला सोल्युशनच नसतं ती काय बोलते, तेव्हा बाय डिफॉल्ट मी एक गुड लिस्नर बनून जातो. म्हणजे मी जर माझ्या सेटवरचं त्याला काही सांगत असेल, काही रँट करत असेल किंवा वर्कप्लेसचं, तर तो फक्त ऐकून घेऊ शकतो. त्याच्याकडे खूप सोल्युशन नसतं. सेम वे तो जर त्याच्या वर्कप्लेसचं रँट करत असतो, मी फक्त ऐकू शकते. मला त्याच्यातलं काहीच कळत नाही की सजेशन द्यायला मी काहीच नाही सांगू शकत. मी फार तर फार काय सांगू शकते किंवा तो मला काय सांगतो, आपण नीट बसून बोलूया, प्रोज कॉन्स जे काय तुला आपल्याला डिसिजन घ्यायचा आहे, मग यू डिसाईड फायनली तुला काय करायचं आहे ते. गायत्रीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तुला पाहते रे या मालिकेत अभिनेते सुबोध भावे यांच्यासोबत ती दिसली होती. तर या मालिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली. त्यानंतर बिग बॉस मराठी सीझन 3 मध्ये तिने भाग घेतला होता. तर ती शेवटची दिसली ते अबीर गुलाल या मालिकेत. त्यानंतर गायत्री प्री वेडिंग फेज एन्जॉय करत होती. गायत्री आणि श्रीकांतचं राजश्री मराठीकडून मनपूर्वक अभिनंदन. आणि त्यांचा लग्न सोहळा तुम्हाला कसा वाटलाय हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.